ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। मुलीने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना पनवेल शहरात उघडकीस आली आहे। पनवेल शहरातील माणेकनगरमध्ये प्रिया प्रल्हाद नाईक यांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। यावेळी मुलीने जन्मदात्या आईच्या हत्येची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे। परदेशी आळीतील माणेकनगर येथे प्रिया नाईक या राहत होत्या। 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणात अधिक तपास पनवेल शहर पोलिसांनी केला असता मुलीनेच इतरांच्या मदतीने हत्या केल्याचे निष्पन्न झाले। यातील आरोपी मुलीचे लग्न झाल्यानंतर पतीसोबत न पटल्याने ती परत आईकडे आली होती। त्यानंतर आईने मुलीला अनेक निर्बंध घातले होते। याचा राग आल्याने मुलीने आईच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यानंतर दोघांच्या सहाय्याने प्रिया नाईक यांच्या राहत्या घरी गळा आवळून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीसह तिघांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत।